पदवीधर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण। या दिनांकापासून धरली जाणार ज्येष्ठता। मुंबई राज्यातील पदवीधर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत गेल्या काही काळापासून असलेला संभ्रम अखेर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दूर केला आहे। पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठता आणि पदोन्नतीसाठीची सामायिक ज्येष्ठता सूची कशी तयार करावी याबाबतचे सविस्तर स्पष्टीकरण देणारे परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे। प्रथम नियुक्ती दिनांकच ठरणार आधार। शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की एखाद्या शिक्षकाने पदवी प्राप्त केल्यानंतर त्याचा समावेश पदवीधर शिक्षकांच्या यादीत केला जाईल। मात्र या यादीतील त्याचा ज्येष्ठतेचा दिनांक हा त्याच्या अखंड सेवेतील शिक्षक पदावरील प्रथम नियुक्तीचा जो दिनांक असेल तोच ग्राह्य धरला जाणार आहे। यामुळे पदवी प्राप्त केल्याच्या दिनांकाऐवजी मूळ नियुक्ती दिनांकाला महत्त्व प्राप्त झाले आहे। 2 वेगवेगळ्या ज्येष्ठता सूची। शासनाने स्पष्ट केल्यानुसार आता 2 प्रकारच्या सूची विचारात घेतल्या जातील। पदवीधर ज्येष्ठता सूची ही सूची केवळ संबंधित शिक्षकास पदवीधर वेतनश्रेणी मंजूर करण्याकरिता वापरली जाईल। सामायिक ज्येष्ठता सूची ही सूची पदोन्नतीच्या प्रयोजनासाठी असेल। शिक्षक संवर्गातील प्रथम नियुक्ती दिनांक आणि अखंड सेवा विचारात घेऊन ही यादी तयार केली जाईल। पदोन्नतीसाठी निकष। पदोन्नतीच्या वेळी संबंधित शिक्षकाकडे त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि अनुभवाची अट पूर्ण असणे आवश्यक आहे। ही सामायिक ज्येष्ठता सूची केवळ उच्च प्राथमिक 6वी ते 8वी स्तरासाठीच मर्यादित नसून ती माध्यमिक 9वी ते 10वी आणि उच्च माध्यमिक 11वी ते 12वी स्तरांसाठीही लागू असेल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे। का घ्यावा लागला निर्णय? उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकांवर दिलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतेबाबत क्षेत्रीय स्तरावर आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठा संभ्रम होता। विशेषतः इयत्ता 6वी ते 8वीच्या स्तरावर विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र या विषयांसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याने विषय संवर्गनिहाय ज्येष्ठता सूची ठेवणे बंधनकारक झाले आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून ज्येष्ठतेबाबतची धोरणात्मक स्पष्टता आली आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।